जय जय रघुवीर समर्थ. श्री गणेश, शारदा आणि जगदीश स्वरूप सर्व श्रोत्यांना मीरा इनामदारचा नमस्कार. रघुवीर भजनाची मानसी प्रीती लागो, रघुवीर स्मरणाची अंतरी वृत्ती जागो, रघुवीर चरणाची वासना वास मागो, रघुवीर गुण गाता वाणी हे नित्य रंगो. जय जय रघुवीर समर्थ. आदरणीय संध्याताई कोल्हटकर लिखित गीतांजली प्रकाशन द्वारा प्रकाशित समर्थ करुणाष्टके या समर्थ रामदासांच्या करुणाष्टकांवरील ग्रंथाचं अभिवाचन सादर करते. या ग्रंथासाठी संध्याताईंना प्राप्त झालेले आशीर्वाद, अभिप्राय, शुभेच्छा आणि संध्याताईंच्या मनोगतामधून ग्रंथनिर्मितीची पार्श्वभूमी ऐकल्यानंतर शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे या श्लोकातून, त्यावरील ताईंनी केलेल्या विवेचनातून आपण समर्थांना वंदन केलं आहे, त्यांना नमस्कार केलेला आहे आणि आता आपण ग्रंथाच्या विषय प्रवेशाकडे वळतो आहोत. तेव्हा या विषय प्रवेशामधून संध्याताईंचे समर्थांबद्दलचे करुणाष्टकांच्या रचनेतून समर्थांनी व्यक्त केलेल्या भावना विचारांबद्दलच्या दृष्टिकोनाचे आणि लोकांसाठी त्यांनी स्वतः घेतलेल्या साधकाच्या भूमिकेचे संध्याताईंनी सांगितलेले दृष्टिकोन लक्षात घेऊया. संध्याताई म्हणतात, आत्मारामदासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध असं म्हणणाऱ्या श्री समर्थांचे मनाचे श्लोक, करुणाष्टके, दासबोध आणि आत्माराम हे ग्रंथ सर्व परिचित आहेतच. पण त्या व्यतिरिक्त अनेक अभंग, स्फुट काव्य, देवदेवतांच्या आरत्या, शिष्य आणि नातेवाईकांना पाठवलेली ओवीबद्ध पत्र, भारुडं, सवाया, डफ गाणे, मानपंचके, अष्टके, धाट्या, देशस्थितीचा आढावा घेणाऱ्या प्रासंगिक रचना, रामायण, 21 समासित दासबोध, होळी पंचक, मानसपूजा, लघुकाव्य, वैराग्य शतक अशा अनेक रचना आहेत. त्यांनी उर्दूतही रचना केलेल्या आहेत. त्यांचं वाङ्मय उदंड आहे. ब्रह्मज्ञान, भक्ती, गुरुपद, वाङ्मय आणि लोकसंग्रह या 5 अंगांनी युक्त असलेले समर्थ रामदास स्वामी हे श्रेष्ठ संत आहेत. श्री समर्थांच्या वाङ्मयाचं वैशिष्ट्य म्हणजे ते भगवत भक्तीच्या अधिष्ठानावर आणि विवेक, विचार या समन्वयावर ठामपणे उभं आहे. त्यात उपयोजन हा महत्त्वाचा भाग आहे. विचार उपयोगात कसे आणायचे याला उपयोजन असं म्हणतात. म्हणून साधन काळात काय करावं, काय विचार मनात येतात, त्याचा आवेग थांबण्यासाठी काय करायचं, उपासना कशी हवी, आसक्ती कशी दूर करायची, अशा सर्व गोष्टी समर्थांनी करुणाष्टकात मांडल्या आहेत. तो विचार आपण करणं आपल्या हिताचं आहे. श्री समर्थांच्या करुणाष्टकांच्या आधारे साधनेचा, लोकसंग्रहाचा, जनकल्याणाचा विचार या पुस्तकात मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे, ज्यामुळे आपल्याला आपल्या बद्ध जीवदशेतून बाहेर पडून मुमुक्षुत्व प्राप्त करून साधक होण्याची प्रेरणा मिळेल. कारण समर्थांची करुणाष्टके ही मुमुक्षु, साधक, सिद्ध अशा सर्व अवस्थांतील लोकांना मार्गदर्शन करणारे अनुभवसिद्ध विचार आहेत. तसेच ती प्रापंचिकांना उपयोगी पडणारही आहेत. संसार ही मानवी जीवनाची परिपूर्णता नाही, तर आत्मारामाची अनुभूती हे खरं ध्येय आहे. हा विचार मनावर बिंबवणारी आहेत. साधकाची वृत्ती कशी असावी, त्याने अंतर्मुख कसं व्हायचं हे साधकांना सांगणारी, सिद्धांना साधनेत अभिमान निर्माण होऊ नये म्हणून मार्गदर्शन करणारी अशी ही करुणाष्टके आहेत. आणि
परिपूर्णता प्राप्त झाल्यावर अंतर्स्थिती वर्णन करणारी करुणाष्टके आहेत. मुख्य ते हरिकथा निरूपण आणि त्याचबरोबर दुसरे ते राजकारण हाही विचार त्यांच्या करुणाष्टकातून आपल्याला दिसतो. अशा विविध विचारांचा, विवेकावर अधिष्ठित असलेल्या करुणाष्टकांचा विचार करण्यापूर्वी समर्थांच्या जीवनचरित्राची पार्श्वभूमीसुद्धा आपण करुणाष्टकाच्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत. लग्नाचा गोरज मुहूर्त पाहून लग्नमंडपातून सावधान म्हणताच खरोखरीच सावधान होणारे समर्थ रामदास स्वामी त्यांच्या संबंधात गिरीधर स्वामी श्री समर्थ प्रतापमध्ये लिहितात, समर्थांसी फावली मध्यरात्री, समर्थ कोणास दिसतील चर्मनेत्री, समस्त लोक हा हा करीती, सकळ साधू संत धन्य धन्य म्हणती. सांसारिक लोकांच्या दृष्टीने ही शोकपूर्ण घटना असली तरी संत, भक्त, ज्ञानी यांच्या दृष्टीने तो परमभाग्याचा क्षण होता. लग्नमंडपात सावधान झालेले समर्थ थेट पंचवटी नाशिक इथे आले. कुशाग्र बुद्धिमत्ता, सांसारिक जीवनाची विरक्ती, ईश्वर दर्शनाची तळमळ अशी शिदोरी घेऊन देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगांच्या तुटी हे आचरणात आणून ते पंचवटीस आले. नाशिकला अनेक विद्वान पंडित येत असत. त्र्यंबकेश्वराला अनेक वैदिक घराणी राहत होती. त्यांच्या जवळपास जागा शोधत शोधत समर्थ टाकळी इथे नंदिनी गोदावरी संगमावर असलेल्या गुहेमध्ये स्थिर झाले. जवळपास फारशी घरं नव्हती. सकाळी टाकळीत साधना, दुपारी माधुकरीसाठी पंचवटीत, नंतर काळारामाच्या मंदिरात प्रवचन, कीर्तन ऐकणे असा दिनक्रम चालू झाला. साधनेमध्ये रामनाम जप, कमरेपर्यंत पाण्यात उभं राहून गायत्री मंत्राचा जप, ग्रंथांचं अध्ययन आणि व्यायाम असा सुरेख संगम होता. मिळालेली माधुकरी गंगेच्या पाण्यात 3 वेळा बुडवायची. गाय, कुत्रा आणि ज्या पाण्यात उभे राहून जप करीत त्या पाण्यातील माशांना वगैरे देऊन मग स्वतः खायची. हळूहळू तपश्चर्येला सुरुवात झाली. अन्न वस्त्राची आबाळ होऊ लागली. बालपणी बंधू गंगाधर पंत आणि माता राणूबाई यांच्या छत्रछायेत राहत असताना नारायणाला दुःख माहिती नव्हतं. नारायण त्यावेळी 12-13 वर्षांचा होता. घरातून श्रीराम भेटीची तळमळ घेऊन बाहेर पडलो खरा, पण रामराया भेटेल ना ही शंकित अवस्था होती. हा काळ समर्थ जीवनातील अगदी सुरुवातीचा साधना काळ आहे किंवा त्याला तीव्र मुमुक्षत्वाचा काळ असं म्हणता येईल. त्यामुळे त्यावेळेची करुणाष्टके ही थोडी घराची आठवण, थोडी श्रीरामाची ओढ अशा मिश्रित अवस्थेतील आहेत. त्यानंतरची करुणाष्टके साधना काळातील साधनेसंबंधी आणि त्यातील त्रुटींविषयी वर्णन करणारी आहेत. तर तिसरा टप्पा सिद्धत्वाचा आहे. त्यामुळे आपण त्या क्रमाने विचार करून अभ्यास करण्याचा विचार करूया. श्री समर्थांचे पूर्वजन्मीचे सुकृत होतेच. आधीच्या 35 पिढ्या घरात श्रीरामाची आणि सूर्यनारायणाची उपासना होती. श्री समर्थ हनुमंताचा अवतार होते. त्यामुळे त्यांच्या जीवनात आपल्यासारखे बद्ध, मुमुक्षू असे परिवर्तन घडावे असे नक्कीच नव्हते. ते परिपूर्णच होते, पण लोकांना समजावताना त्यांनी साधकाची भूमिका घेतली असावी. ज्यामुळे त्यांच्या मनातील विचार आपल्याच मनातील विचार आहेत असं प्रगटीकरण त्यांनी करुणाष्टकात केलं असावं. तसंच लोकसंग्रह आणि लोकहिताचं कर्म करताना त्यांच्या मनात जे पुढील कार्य करायचं होतं त्यासाठी असणाऱ्या भावना, विचार हे सुद्धा त्यांनी करुणाष्टकात व्यक्त करून जनमानसाची तयारी केली असावी असं वाटतं. त्या दृष्टिकोनातून ही करुणाष्टकं
समजून घेण्याचा आणि त्यानुसार लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे, असं संध्याताई सांगतात. श्रोते हो, पुढच्या म्हणजे 4थ्या भागापासून पुस्तकातील प्रत्येक प्रकरणाचं पहिल्यापासून क्रमशः आपण श्रवण करूया. आज इथेच थांबू आणि पुढच्या भागात पुन्हा भेटू. जय जय रघुवीर समर्थ.